Hello friends, welcome back again to IBA class in the subject of Indian Economic Environment. मित्र हो, तृतीय वर्ष कला वर्गाच्या भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जलवाहतूक, हवाई वाहतूक आणि रस्ते वाहतूक आणि इतर त्या अनुषंगिक असणाऱ्या धोरणांचा विचार केला. त्या अनुषंगिक प्रश्नांचा आपण अभ्यास केला. आजच्या या व्याख्यानामध्ये, या प्रकरणाच्या शेवटच्या व्याख्यानामध्ये आपण विमानसेवा, पोस्टल सेवा आणि दूरसंचार सेवा याच्या संदर्भामध्ये थोडी माहिती जाणून घेणार आहोत. विमानसेवाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये 2 राष्ट्रीय विमानसेवा आहेत, ज्यामध्ये इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विमानसेवा देशांतर्गत आणि देशाबाहेर देण्याचं काम करतात. इंडियन एअरलाइन्स ही भारताची विदेशामध्ये सेवा देणारी एक विमान कंपनी आहे. ती सरकारच्या मालकीची आहे. ही कंपनी देशाच्या आजूबाजूच्या 17 देशांना विमानसेवा पुरवण्याचं काम करते. या संदर्भामध्ये 9 खाजगी विमान कंपन्यांचं 1953 मध्ये आपल्या देशात राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. या विमानांच्या कंपन्यांच्या संदर्भामध्ये एक ॲथॉरिटी असते, ज्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट व नॅशनल एअरपोर्ट ॲथॉरिटी असं म्हटलं जात होतं, परंतु आता त्याचं एकत्रीकरण करून अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. मित्र हो, आपल्या देशामध्ये आर्थिक नियोजन काळामध्ये विमान वाहतूक सेवांचा विकास आणि विस्तार करण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. त्याचा परिणाम म्हणून आज भारतामध्ये 15 आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जवळपास 127 इतर विमानतळांची संख्या आहे. देशाच्या प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये आणि प्रत्येक राज्याच्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानतळं मोठ्या प्रमाणामध्ये विकसित करण्यात आलेली आहे. मित्र हो, 2016 मध्ये भारत सरकारने काही बदल या धोरणामध्ये केलेले दिसतात. हे धोरण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही खाजगी कंपन्यांना उड्डाण करण्यासाठी परवानगीची आवश्यकता होती. त्यांच्या नियमामध्ये काही बदल सरकारने केलेले आहेत. देशांतर्गत उड्डाणाचा 5 वर्षाचा अनुभव ज्या खाजगी कंपनीला असेल आणि तिच्याकडे किमान 20 विमानं असतील, अशा कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करू देण्याची परवानगी दिलेली आहे. या नियमानुसार जेट एअरवेज, स्पाइस जेट, इंडिगो या खाजगी कंपन्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी लायक ठरलेल्या आहेत. अशा रीतीने सरकारने सामान्य माणसासाठी सुद्धा उडान नावाची योजना 1916 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत
719 मार्गांना सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यापैकी 182 मार्गावर या सेवा सुरू करण्यात आलेल्या आहे. उडान अंतर्गत 70 विमानतळे आणि 128 हवाई मार्ग जोडले. पुढील टप्प्यात 40 अतिरिक्त विमानतळे जोडण्याचा संकल्प सरकारचा आहे. यासोबतच सरकारने देशामध्ये कम्युनिकेशन सेक्टरसाठी, त्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आर्थिक पर्यावरणाची निर्मिती केलेली आहे. दूरसंचार आणि संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशन सेक्टरमध्ये दूरसंचार आणि संदेशवहनासाठी फार मोठी गुंतवणूक जागतिकीकरणाच्या काळामध्ये केलेली आहे. यामध्ये पोस्ट, तार, टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट, कम्प्युटर, रेडिओ, आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र व मासिक यांचा अंतर्भाव होतो. व्यावसायिक क्षेत्रामध्ये सूचना किंवा माहिती प्रसारण आणि तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, ज्याला IT असं म्हणतो, या क्षेत्राचं फार महत्त्व वाढलेलं आहे असं आपल्याला दिसून येते. या क्षेत्राच्या विकासावरच देशाचा औद्योगिक आणि आर्थिक विकास अवलंबून आहे असं चित्र सध्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडून आलेली दिसते. या क्षेत्रामार्फत जग एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे जगाचं खेड्यात रूपांतर झालं आहे. ग्लोबल व्हिलेज ही कन्सेप्ट आता दिसू लागलेली आहे. माहिती प्रसारण आणि तंत्रज्ञानामुळे उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांना गतिमानता आलेली आहे. देशाच्या अनेक राज्यांच्या मोठ्या शहरांमध्ये IT हब निर्माण झालेले आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढलेला दिसतो. मी आधीच्या व्याख्यानामध्येही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्रातील IT क्षेत्राचा वाटा खूप मोठा आहे हे आपल्याला सांगितलं आहे. कम्युनिकेशनमध्ये पोस्टल सेवासुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावते. भारतामध्ये आधुनिक पोस्टल सेवेची स्थापना 1837 साली झालेली आहे. पण पोस्ट सेवेचा खरा विकास आणि विस्तार स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेला दिसतो. पोस्ट सेवा पायाभूत संरचनेचं एक अभिन्न अंग आहे. भारतात जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पोस्ट ऑफिसची संख्या 23,344 इतकी होती. ती आजच्या घडीला 1,54,856 इतकी झालेली दिसते. म्हणजेच सरासरी 7,811 लोकांसाठी एक पोस्ट ऑफिस आहे. म्हणजेच 21.15 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात एक पोस्ट ऑफिस आहे असं आपल्याला दिसून येईल. 1986 मध्ये स्पीड पोस्ट सेवा सुरू करण्याचं काम पोस्टाने केलं आणि त्यातून पोस्टाच्या आधुनिकीकरणाला सुरुवात झालेली दिसते. पोस्टाच्या सेवांच्या कार्यनिष्पत्तीचा विचार जर आपण केला तर 80-81 मध्ये पोस्टाकडून 278 कोटी रुपये प्राप्त झालेले होते. 18-19 मध्ये यामध्ये 13,196 कोटी रुपयापर्यंत वाढ झाली. म्हणजे अशा रीतीने पोस्ट हे सरकारच्या सार्वजनिक उपक्रमाचं महत्त्वाचं अंग असलं, ते तोट्यामध्ये चालताना जरी दिसत असलं तरी लोक उपयोग आणि लोकहितासाठी सरकार या क्षेत्रातला तोटा सहन करून लोकांना सेवा देण्याचं काम करते.
यासोबतच टेलिकम्युनिकेशन, दूरसंचार या क्षेत्राचा सुद्धा पायाभूत उद्योगांमध्ये, पायाभूत सेवा उद्योगांमध्ये अंतर्भाव होतो. 1980च्या दशकापासून दूरसंचार विभाग एक कात टाकतोय, त्याच्यात क्रांती झालेली दिसून येते. जागतिक पातळीवर चीननंतर भारतातील दूरसंचार क्षेत्राचं स्थान महत्त्वाचं आहे, म्हणजे दुसरं स्थान भारताचं आहे. भारतात टेलिफोन ग्राहकांची संख्या जी आहे ती 2004मध्ये 7.65 कोटी इतकी होती. 14-15मध्ये त्यामध्ये 99.61 कोटी इतकी वाढ झाली. 30 सप्टेंबर 2019मध्ये ती 119.43 कोटी कनेक्शन शहरी भागामध्ये होती. एकूण टेलिफोन धारकांमध्ये मोबाईल कनेक्शनचा जो हिस्सा होता तो 98.17% इतका होता. तर लँडलाईन धारकांचं जे प्रमाण आहे ते 1.89% इतकं होतं. मार्च 2004मध्ये मोबाईल धारकांची संख्या 3.56 कोटी होती. ती 17मध्ये 117 कोटी 6 लाखापर्यंत वाढली. मित्रहो, फेब्रुवारी 1997ला दूरसंचार क्षेत्राचे नियंत्रण आणि दिशानिर्देशन करण्यासाठी सरकारने एक टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली, जिला आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्राय असं म्हणतो. 1999मध्ये सरकारने नवीन दूरसंचार धोरण जाहीर केलं. या क्षेत्रात खाजगी कंपन्यांना परवानगी देण्यात आलेली दिसते. या क्षेत्रामध्ये BSNL, MTNL यांच्याबरोबरच आता रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यासारख्या मोठमोठ्या कंपन्या आपल्याला दिसून येत आहेत. इंटरनेटसुद्धा मोठ्या प्रमाणात कार्य करते आहे. भारतातला इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवांचा जो विस्तार आहे तो झपाट्याने होताना दिसतोय. भारतामध्ये इंटरनेट ग्राहकांची संख्या 2014मध्ये 2,516 लाख होती. ती जून 2019च्या शेवटी जवळपास 6,653 लाखापर्यंत वाढली. मोबाईल इंटरनेट ग्राहकांची संख्या तर 6,436 लाखापर्यंत होती, तर लँडलाईन इंटरनेट धारकांची संख्या 217 लाख इतकी होती. एकूणच ब्रॉडबँड कनेक्शनची जी संख्या आहे 2014मध्ये 610 लाख होती, ती जून 19मध्ये 5,946 लाखापर्यंत झाली. डिजिटल भारताच्या दृष्टिकोनातून भारताची दूरसंचार क्षेत्राची जी वाटचाल आहे ती अत्यंत मोलाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. सरकारने स्पेक्ट्रम भागीदारी, स्पेक्ट्रम विपणन, स्पेक्ट्रम समरसता आणि स्पेक्ट्रम लिलाव पद्धती यात आमूलाग्र बदल केले आहेत. याचा परिणाम म्हणून आज मोबाईल फोन सेवांचे व इंटरनेट डाटाचे दर खूप कमी झालेले दिसतात. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा फार मोठ्या सुधारणा सरकारने केलेल्या आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या प्रिंट मीडियाची संख्या 200 होती ती आज 1 लाखाच्या वर पोहोचलेली आहे. दररोज 240 दशलक्ष वर्तमानपत्रांची सर्क्युलेशन होते, तर वाचकांची संख्या जी आहे ते 1300 दशलक्षपेक्षा जास्त आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, सिनेमागृहांचा समावेश होतो. भारतात आजच्या स्थितीमध्ये 690 सॅटेलाईट चॅनल आहेत, त्यांचे 80 न्यूज चॅनल आहेत. मित्रहो, पायाभूत संरचनेच्या या एकूणच आढाव्यामध्ये आपलं लक्षात आलं असेल की भारतामध्ये या क्षेत्रामध्ये किती क्रांतिकारक असे बदल झालेले आहेत. हे क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी सरकारचं व्यावसायिक आर्थिक पर्यावरण कारणीभूत आहे. सरकारने जर या परिस्थितीची निर्मिती केली नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात जे आकडे, प्रगतीचं जे दर्शक आहे ते आपल्याला दिसू शकलं नसतं. सामान्य माणसाच्या हातामध्ये मोबाईल आला नसता, त्याला डाटा टाकण्याची आवश्यकता किंवा त्याची जी समज आहे ती वाटली नसती.
सामान्य माणसाच्या घरात टी व्ही आला नसता, त्याला आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारच्या देशाच्या विदेशाच्या बातम्या, मनोरंजन याचा उपभोग घेता आला नसता. एक काळ असा होता की या सर्व गोष्टींचा वापर करणारा एक विशिष्ट उपभोक्ता वर्ग होता. परंतु तंत्रज्ञानाच्या झपाट्याच्या प्रगतीमुळे सर्वसामान्य लोकांना सुद्धा याचा लाभ घेत आहेत हे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून पायाभूत संरचना या किती महत्त्वाच्या असतात यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल. अजूनही आपल्या देशातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या या तांत्रिक बदलांची फळं चाखण्याच्या सीमेच्या पलीकडे आहेत. अजूनही खूप मोठा लोकसंख्येचा भाग या नवीन बदलांचा सहभागीदार झालेला दिसत नाही. येत्या काळामध्ये जसं या तांत्रिक क्षेत्रात प्रगतीचा आलेख वाढत जाईल, उर्वरित लोकसंख्येचा भागसुद्धा याच्यामध्ये समावेशित होताना आपल्याला दिसेल. यातूनच आपल्याला हे लक्षात येते आहे की व्यावसायिक आर्थिक पर्यावरण देशाच्या विकासासाठी किती महत्त्वाचं आहे. या एकूणच ऐतिहासिक विषयाच्या आढाव्यावरून आपण 5 प्रश्न अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळाची संख्या किती आहे? ऑप्शन दिले आपण 15, 10, 18, 20. करेक्ट आन्सर अ आहे. 15 आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतामध्ये आहेत. दुसरा प्रश्न आहे, भारतातील पोस्टल सेवा केव्हा सुरू झाली? त्याचा ऑप्शन दिला आहे. अ ऑप्शन 1837, ब ऑप्शन 1937, क ऑप्शन 1839 आणि ड ऑप्शन आहे 1949. दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे 1837 रोजी या वर्षी भारतामध्ये पोस्टल सेवा सुरू झाली. त्याचाच उपप्रश्न आहे 28व्या क्रमांकावर, भारतात स्पीड पोस्ट सेवा केव्हा सुरू करण्यात आली? त्याचे ऑप्शन आहे 1986, 1996, 2006, 2016. त्याचं राईट आन्सर आहे 1986. 29वा प्रश्न आहे, दूरसंचार क्षेत्र नियंत्रण आणि दिशा निर्देशनासाठी कोणत्या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ट्राय. आपण 4 ऑप्शन दिले आहे. पहिला ऑप्शन ट्राय, दुसरा ऑप्शन BSNL, तिसरा ऑप्शन MTNL आणि चौथा ऑप्शन जिओ. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे अ ऑप्शन ट्राय. 30वा प्रश्न आहे शेवटचा, भारतात आजच्या स्थितीत किती सॅटेलाईट चॅनल आहेत? त्याचे ऑप्शन आहे 690, 670, 790, 660. त्याचं राईट आन्सर आहे 690. मित्र, दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण जवळपास 6 व्हिडिओ अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलेत. या प्रकरणावर आपण जवळपास 30 प्रश्न तयार केलेत. या प्रश्नांचा आपण मनापासून नीट अभ्यास करा, त्याची नोट्स काढा. हे व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. हे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण काही नवीन प्रश्नांना घेऊन भेटूया आणि नवीन विषयाची ओळख करूया. तोपर्यंत आपण इथंच थांबतोय. घरी आहात, घरीच थांबा. कोरोनापासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करा. थँक्यू.